एक महत्त्वाची घडामोड महायुतीचं अखेर ठरलंय। कल्याण डोंबिवली उल्हासनगर ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार। दाव दौऱ्याहून आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेणार असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय। दावोसवरून आल्यानंतर फडणवीसांची शिंदेंसोबत बैठक होणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। पुढच्या घडामोडीकडे एक महत्त्वाची घडामोड रायगडमधनं प्रजासत्ताक दिनी भरत गोगावले यांना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान मिळालाय। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळाला होता। त्यानंतर भरत गोगावले यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्याची इच्छा व्यक्त केली होती। गोगावलेंची इच्छा आता पूर्ण झाल्यानं समर्थकांमधून समाधान व्यक्त होतंय। ध्वजारोहण किंवा नाशिकचा जे काय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे बसून जे काही ठरवतात ते आम्हाला मान्य करावं लागतं। लोकांची सगळ्यांची इच्छा असते की आपल्या माणसाला व्हावं, परंतु मुख्यमंत्री जे निर्णय करतील तो आम्हाला मान्य आहे। पुढच्या घडामोडीकडे 26 जानेवारीला मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार। पालकमंत्री पदाचा तिढा सुटला नसताना ध्वजारोहण कोण करणार याची चर्चा रंगली होती आणि त्यात ही महत्त्वाची अपडेट समोर येते। बातमी मुंबईतून ओशिवरा पोलिसांची रोडवरील बेकायदेशीर अतिक्रमण, पार्किंग आणि शेडवर कारवाई आहे। बीएमसी टीमसह पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। संपूर्ण रस्ताच मोकळा करण्यात आलाय। ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय चव्हाण यांनी ही माहिती एक्सपेक्टेड ठिकाणी जाण्याला आपल्याला खूप वेळ लागत होता, त्यामुळे येणारे जाणारे लोकांनी नाराजी व्यक्त केली होती, ट्रॅफिकमध्ये अडकत होते। त्यासाठी आपण सदरचा रोड क्लिअर व्हावा व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना वेळेत पोहोचता यावं, त्याच ठिकाणी आम्ही वीरा देसाई रोडवरील 35 हॉकर्स, 25 शेड्स, पत्र्याचे शेड ते बीएमसीच्या मदतीने उचलून ते के स्क्वॉड मधील जे ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांना आपण जमा केलेलं आहे। त्याच्यावर बीएमसी मार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवलीतील 7 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। 7 नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन ठाकरे यांची भेट घेतली। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत। कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरेंचे 11 नगरसेवक निवडून आलेत।